तर नमस्कार सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आमची आजी सुद्धा तुम्हाला नमस्कार करते बघा. तर आई, तुझं बालपण कसं होतं आणि तू तुझ्या लेकी किती आहे, त्या तुला लॅक किती आहे सगळं सांग यांना. मला लेक नाही तर लेकी आहे त्या 9 जणी. 9 जणी लेकीन माझी मम्मी एक त्यातली म्हणल्यावर तुला एकूण 9 लेकी, म्हणजे मला 8 मावश्या आणि एक माझी मम्मी आहे का नाही. आता तुला लहानपणी खायला काय काय होतं ग? आम्हाला लहानपणी भाजी कुंदराची, कुंजराची भाजी, सराट्याची, सराट्याची तांदळाची. भाजी. अजून तुला सांगते पोटाची लय आपदा होत होता असं आम्ही तुमच्या आहे ना. अर्ध्याची भाकर आम्हाला इतकी देते ती भाजी. अर्धी भाकरी आणि एवढी एवढी भाजी खायची, हं. तेवढ्यावर दिवस काढायचं. ती पण भाकरी कशाची, पीठ आपल्यावनी चाळत नव्हती, चोत्याच्या भाकरी खायच्या. असं दिवस काढले. त्याच्या भाकरी आणि तुझ्या संग तुझ्या लिकीने पण दिवस काढला आहे का नाही? काढलं काढलं माझ्या लेकी. कशा परिस्थिती होत्या तवा? अहो लोकांच्या मागून आम्ही तुकडं मी घातला परिस्थिती. मागून आणून तुकडं घातलं. नवरा वारल्यावर, म्हणजे माझा आजोबा वारल्यावर, जेव्हा माझा जन्म झालता, म्हणजे माझी आई माझ्या वेळेस जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा माझा आजोबा वारले. तर तेव्हापासून माझ्या आजीनं 9 लेकींची लग्न केली. कशी एका म्हणतात की आता तसं बोलू नये, पण कसं असतंय माहितीये का, बाप नसला तरी चालतोय पण आई असाय पाहिजे. आईच्या पकाखाली मुलं झाकून गेली जातात असं म्हणतात. तसं जिवंत उदाहरण म्हणलं तर माझ्या आजीनं 9 लेकी जतन करणं काय खायची बाब नाही. 9 लेकींची लग्न करणं, त्यांचं पाशा करणं. हा मी कसं केलं ते माझ्या जीवनात ठावं. लोकांना सांगून काय फायदा आहे? हा काय फायदा आहे. आणि आय खरं आहे ती लोकांना पटत नाही, खोटं खोटं पटतंय. बरोबर आहे का? खोटं पडतं. आणि मग माझा जन्म झाल्यापासून आमचे आई वडील उसाला गेल्यावर आम्हाला कसं कसं सांभाळलं तो आम्हा 4 बहीण भावांना. सांभाळ घे. माझ्या आजीनं म्हणजे माझ्या पप्पाच्या आईनं बी सांभाळलं, मी बी सांभाळलं. आकानं बी सांभाळलं, तो बी सांभाळलं. मग त्यात लय आगावपणा मी करत होती का दुसरी करत होती, मी कशी होती, माझा स्वभाव कसा होता ते सगळ्यांना कळू दे की सांग. तुझा स्वभाव मग कडपासून मोहच आहे. मी मवच आहे, मयाळ आहे का? मोहच. मी लय भांडकुरी आहे की ग. मला सगळी म्हणते तू लय भांडते. आग भांडायचं का भांडली का रोज भांडायच्या वक्ताला भांडली. का रोज हा. भांडायचं असतं त्याला. बनी भांडायचं होतच कुठं बी गेलं तर. हा, हा. आम्ही बनी बनवतो, आमचं 4 भाऊ होतं तर आमचे भांडण लागायचं. अजून सुद्धा भांडता का? अजून सुद्धा भांडते. अजून सुद्धा मी भांड 4 भाऊ अजून सुद्धा भांडत असते. अजून सुद्धा भांडत भांडत असते. असते. हक्क आहे हो, हा, हक्क आहे. हा, ते हा. हक्क असतोय आपला, भांडलंच पाहिजे. मग मी कशी म्हणते, मी पत्रा एक एक काढून नेते एकाच घराचा. मग हा बर. आणि मग त्यात लय आगापणा कोण करत होता आमच्या 4 बहीण भावात. माझ्या येण्या तू कशा घालायची? घालायची आपल्या कशा येत तशा घालायची. 2 येण्या घालायची आई. मागं लय केस होती आई तेव्हा मला, आहे ना ग. हं, लय केस होती आईला, येण्या घाला येईना म्हणून आईनं मला नाव्याकंड. कोणती नाव्याचं नाव काय ग? नाही सांभा नावे. सांबा नावी न लावा नावी. आमच्या महूचं नावी प्रसिद्ध आहे. तर त्या नाव्याकंड माझ्या डायरेक्ट मधनच वेण्या कट केलं त्या आईनं, आहे का नाही आई? का करावं? येणी येत नाही. येणी येईना झाल्यावर घालू काय? देत नाही ते, घालू देत नव्हती मी. दुखते 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 शितं दुखायचं, मग काय करायचं? मला सण होईल का सांग? नाही होय. मग मी कट केलं. परत तर आई आम्हाला आश्रम शाळेमध्ये टाकल्यावर तुला लय आठवण येत असेल माझ्या, आहे ना ग? बघा मला आठवण आहे का मला देतात. गप रडू नको, रडाय काय झालं? आता मी चांगली आहे की, माझं लगीन झालं, 2 लेकरं झाली सोन्यासारखी. आता तुझ्या लेकींचं टेन्शन घेशील का नातीचं घेशील? आता काय झालं? नातीचं घेत नाही. नातीचं चव चांगला आहे, काय वाईट नाही. परमेश्वरानं सगळं चांगलं केलं. चांगला आहे. तुमची न्यातीमान चांगली, नशीब चांगलं म्हणून चांगलं झालं तुमचं. हा. फक्त आता धर्म करत जा. दान धर्म करू. हं, कोण माझ्या आलं? आजीची एक इच्छा आहे, मी दान धर्म करावा म्हणून. माझी एकच इच्छा आहे, दान धर्म तर मी नक्की करणार. पण माझं जी माझ्या मनातली गोष्ट आहे ती समर्थाने माझी इच्छा पूर्ण केली होते. तर मी दान धर्म पण नक्की होईल. करणार. मी दान धर्म करते, म्हणजे गणपतीच्या वेळेस करते. परत जसा मला मौका भेटेल तसा मी दान धर्म करण्याचा प्रयत्न करते. माझी कंडिशन, माझी परिस्थिती जशी आहे तशी तुला पण माहिती आहे. माझ्या आजीची एकच इच्छा आहे की मी दान धर्म करावा, म्हणजे माझं सगळं चांगलंय, चौकंड चांगला आहे असं तिला वाटतं. धर्म केल्या सगळं येतो या. दान धर्म केलेला सोबत येतोय, दुसरं काही येत नसतं. आणि तुला दुसऱ्या लेकींबद्दल काय वाटतं, माझ्या मम्मी बद्दल काय वाटतं? सगळ्या लेकींची परिस्थिती कशी आहे? समजायची बरी आहे. माझ्या हिची आईची परिस्थिती नाजूक आहे.
माझ्या आईची तेवढी परिस्थिती नाजूक आहे. आणि दिली गोतात गोतात म्हणजे सख्या भावाच्या पोराला दिली, ती बी मोठ्या थोरलं कुत्र्या मरलं कसं म्हणते ती ना, तशी कंडिशन आहे. बरोबर का आई? बरोबर आहे. मग आता पर्याय नाही. आईला तर आमच्या मुलगा नाही, म्हणजे आम्हाला मामा नाही. त्याच्यामुळं मला जर एखादी मावशी आली ना, मला लय वाईट वाटतं. मला एखादा मामा असता म्हणजे मला बी घरी न्यायला आला असता, मला बी चल म्हणला असता, मला बी म्हणलं असता की म्हणशील चल एक दिवस रात उजड, पाहुण्याची समजूत घातली असते, आहे का नाही? गप रडू नको, मला बी लय रडा येते. अगं सगळी एकमेकाला आधार आहे, ती नवली की ग बस रडू नको. कोणाचाच आधार मी गेलो कसेच आधार माझा बाकीचा ते किती आधार आहे आता मी गेल्यावर आहे तुला आधार असते ती सगळे. आता ह्या 9 जणी बहिणीची एकीमेकीला व्हायच्या. जर ह्या 9 बहिणीपैकी कोण जर व्हिडिओ बघत असलं, माझ्या मावशी असू दे, माझी मम्मी असू दे, किंवा माझे काका असू दे, किंवा माझ्या आजीचे नातू म्हणजे माझे मावस भाऊ, किंवा माझे मावस बहिणींचे मिस्टर, माझे दाजी, जे कोणी व्हिडिओ बघत असल तर त्यांना एकच विनवणे. माझ्या आजीची इच्छा काय आहे माहिती आहे का? माझ्या माघारी माझ्या लेकींचं कसं व्हायचं. आय तू इथंपर्यंत आणलंय, आता ह्याच्या माघारी पण तुझ्या लेकी अशाच राहणार आहे त्या खमकी. चांगलं राहावं, हात जोडून पाया पडून आनंदानं राहावा, एका मनानं राहावा, एका हे जीवानं सांगणार राहायचं. लेकींला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तिला एवढंच वाटतंय की माझ्या लेकी माझ्या डोळ्यासमोर कशा आहे ते आत्ता सध्या, तसं मी तिचं काय बरं वाईट झालं तर माझ्या लेकी पण अशाच आता जशा आहेत त्या तशा पुढं पण राहिल्या पाहिजे. राहिल्या पाहिजे त्या एका मनाने एका मनानं एका चित्तानं राहावा. कुणी सुद्धा भांडण करू नका, एकीमेकीला वाईट वंगाळ बोलू नका. आता पण चांगले एका मनानं राहते त्या. पण कसं असतं माणसाचं माहितीये का, जवळ हाय डोळ्यानं बघतंय, ती दिसलं बोललं की ती परिस्थिती वेगळी असते आणि ही वेगळी असते. मग आई आता सगळं चांगलं झालंय. आता मग परतांड तुला किती येते ग सांगी तेवढी. लेकी किती आहे, त्या लेकींची पोरं किती येते, पोरी किती आहेत, नाती किती, नातू किती? तू माप मापू मी. हा बर मापती पहिल्यापासून सांग. पहिल्यापासून 80ची 4, 4, सोनीची 4, 8, जनीची 3, 11, 11 ही जी नकोशीची 3, 4, 4, पुरी 11 झाली का? 11 आणि 4 15. आणि तुला सांगते राजीची 3, 18, पुण्यात चंदीची 3, 21, 21 आणि तुझ्या आईची 4 25, आणि ह्याची आरचीची 2, 27, 27 चुकलं पोरं सांगितली काय नाही पुरी सांगितल्या. काय पोरं बी सांगितले तीन, पोरी बी सगळं संगत सांगितलंय. तर बरं काय राहिलेली असतील ते असतेली, पण माझ्या माहितीनुसार माझ्या 9 जणी लेकींचा माझ्या आजीचा गोतुळा म्हणजे एका म्हणजे तसं म्हणायचं नाही मला, म्हणजे 9 जणी लेकींचा गोतुळा म्हणजे आजीला माझ्या एकूण नातू आणि नाती मिळून 35 नातवंड आहे ती. आता विचार करा 35 नातवंडाचं म्हणजे पुढं विस्तार म्हणला तर किती मोठा असेल विचार करा. खापरतोंड बघितलंय, खापरतोंड बघितलंय. म्हणजे मी अजून छोटे आहे, मला एवढं काय माहित नाही, पण अजून मी सुद्धा आजी झाली आहे का नाही, मी सुद्धा आजी झाली, म्हणजे मी सुद्धा सासू झाली आहे एवढी छोटी असून सुद्धा. म्हणजे माझ्या मोठ्या भावाच्या किंवा बहिणींच्या मुलांना नातवंड आले ती म्हणल्या मी पण आजी झाली आहे का नाही, आत्या झाली, आजी झाली. मी कशी पणजी होती मावळण, मी आत्या पण झाली आणि आजी पण झाली, पण माझी आजी पणजी झाली. खापरतोंड पण बघितलंय आजीनं. भारी वाटतंय ना आई. मग मी ही व्हिडिओ हा कशाच वाईट वाटते तुला? का ग कशा पाय दुःख येते तुला? एवढं वाईट वाटून का बरं घेते तो? गबस हो का, तुला सगळ्या लेकी बघते त्या, काय असलं नसलं देते त्या, परत आम्ही हाय,
तुला बघू वाटलं फोन करते तू, या बायानं मला तुम्हाला बघू वाटतंय, असं कधी झालंय का तू फोन केलाय आणि मी आली नाही तुला बघायला? मला येते का कळतं? नवा तो कुणाजवळ सांगावं दिलाय मी आली नाही, मग एवढं वाईट वाटून का घेते तू स्वतःला? अगं, आपल्या दिलाला दिसते मोर चित्र. होय, चित्र म्हणजे दिसते सांभाळल्यालं लहानपणी, चित्र दिसते वागवल्यालं, तिला वाईट वाटतंय, आता नांदाय गेली, लेकरं येते ती का नाही येते ती, पण तू जेव्हा माझ्याजवळ सांगावं पोचल, जेव्हा मला कोण सांगल मला हिला बघू वाटतंय, बोलवा हिला. आणि आय असं कधी झालंय का, कधी प्रसंग आलाय का की मी आली आहे पण तुला खायलाच आणलं नाही? झालाय का एखादा प्रसंग? खरं खरं सांग, झालाय का? काल काल आल्यावर आणलं नव्हतं. हा, एका बारीला तेवढं म्हणजे संगीता काकूला बघायला आल्यावर तेवढं खायला आणलं नव्हतं गडबडीत. ती बी का बरं आणलं नव्हतं? गडबड नाही आली म्हणून. गडबडीनं नव्हतं, तुला मी घेऊन यायची होती म्हणून आणलं नव्हतं का कसं आणलं नव्हतं? मग तुम्ही म्हणाली नाही, तिला मी घेऊन यायची होती पण हीच आली नाही माझ्या संग आली नाही, नाच जावाय सोबत आली. मग म्हातारी पण चांगली हट्टी आहे का नाही सांगा तुम्ही? रडती पण लय, मन लय हळवाय. पण कसं पहिल्या माणसांनी केलेलं असतं, इथं अंडकुंड घातलं, तिथं शेरडी सुटली, तिथं कोंबडं आलं, कोण गेलं. म्हातारं माणूस घरात असणं लय महत्वाचं आहे. आणि आता तुम्ही सगळी म्हणत असाल तो आज आजीचा व्हिडिओ करते, कधी सासू सासऱ्यांचा केलाय का? पण माझ्या सासू सासऱ्यांचा अजून हातपाय चालते, तर माझी सासू सासरे एकदम खमकी आहे ती. आणि जेवढं मला काम होत नाही तेवढं माझं सासू सासऱ्यांना काम होतंय. एवढंच की त्यांना व्हिडिओमध्ये बोलायला लय लाज वाटते. माझी सासू तर लय लाजवाळ आहे, माझी सासू कधीच कॅमेरासमोर येत नाही. आणि त्याच्यापेक्षा तुमचं दाजी कधीच कॅमेरासमोर येणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि दादा म्हणजे मी माझ्या सासऱ्यांना दादा म्हणते, सासूला आई म्हणते. आणि आमचे दादा नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये असतात, नेहमी म्हणजे आधीमध्ये जसा प्रसंग असेल, म्हणजे शेतात आम्ही मी दादांना म्हणजे शेतात पाणी पाजू लागत असेल, म्हणजे दार धरू लागत असेल किंवा एखादं काहीतरी काम असेल, तर आम्ही दोघंजण सोबत असलो की तेवढाच कॉमेडी थोडंफार बनवण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या व्हिडिओमध्ये दादा पण असतात, आई आमची नसती कधी. आणि प्रसंग असा आलाय की आजी आली आहे, मी तिला शेळ्या 2 घेतल्या होत्या मम्मीच्यातल्या, आहे का नाही, मम्मी जवळ राहत होती. माझी आजी कुठल्या पण मावशीकडं असती, सांगलीच्या असती, पुण्याच्या असती, करमाळ्याच्या मावशीकडं असती, शेळव्याच्या असती, परत वाकीला पण असती, म्हणजे सगळ्याच मावशांकडं असती माझी आजी. तिला जिथं राहू वाटल, जिथं मन रमल तिथं जाते. आता तिला माझ्याकडे येऊ वाटलं, लय दिवसात ना आई, किती दिवसात ना आले असेल, 5-6 वर्ष झाले असतील, वर झाले 5-6 म्हणजे 10कडे आलं असेल का, 7-8 7-8 वर्ष झाली असतेली. 7-8 वर्षातनं आत्ता आले माझ्याकडं. मी किती विनवण्या केल्या, म्हणजे तिचा गोतुळाच एवढा आहे की तिला एक दिवस एकाच्यात गेलं तरी पण तिचं जण गोत पण संपणार नाही ती, आणि तिला कोणीही पण होणार नाही. पण तिचं कसं आहे माहितीये का, तिचं जिथं मन राहतंय तिथंच ती राहायचा प्रयत्न करते. मग आई इथं करमतंय का तुला ग? करमते का झालं करम. मग तुला लिकींकडे बरं वाटतंय का ना जावयाच्या इथं? ना समजायचंच बरं वाटतंय मला. पण हे तर करमतंय का विचारते ग? करमते डोंगराला चांगला आहे. कुणाचं 1 नाही 2 नाही, कुणाचं 1 नाही, 2 भांडा नाही, नाही, तांडा नाही, काय नाही. कुणाचं आलं गेलं न ग, एकलं राहिलं एकच आहे. लोक मला म्हणते ती तू व्हिडिओ बनवती, मग मी व्हिडिओ बनवाय पाहिजे का नाही बनवायचं म्हणणाऱ्याच्या तोंडाला हात लावायचा आहे का? म्हणू दे, बनवलं पाहिजे का नाही? मी चांगलं करते का वाईट करते असा संदेश पुचवून मी चांगलं करते का वाईट करते? चांगलंच करते, वाईट कशाला. चांगलं हे करते. समजायला दुनियाला नजर पडते ही दुनियाला नजर पडते. कितीही मोठीपण आहे. मग हेडो करून आजीचा हेडो केला, ही आजी बोलते ना आता बोलते, ती किती मोठीपण आहे समजवतात. मग बाबा किती धड 10 एखादंच असते आजीची माया करणार, आहे का नाही? आता तुम्ही सगळीजण म्हणसाल आईचा व्हिडिओ केला, मग वडिलांच्या आईचा कधी करायचं? तर वडिलांची आजी तर आई तर एवढी खंबीर आहे, म्हणजे तिचं पण हातपाय हलतात. आमची आजी काय बशी नाही, तिच्या पण 10-15 शेळ्या आहेत, ती शेळ्या सोडती. आमचे आजोबा काही एकाच ठिकाणी बसून असतात, छोटं किराणा दुकान आहे, त्यांच्या पोटाचा त्यांचं ती गुजारा करते ती. आणि कसं आहे, शेवटी शेळ्या हे असलं की शेतकरी माणसं थोडीफार असलं की त्यांना कुठं येऊ जाऊच वाटत नाही शक्यतो. मी आपाला तर मग किती वेळा म्हणलं ग चल, आपा आलं का नाही तर येत,
तू येताना मला दही तेवढं खायला आणत जा. आमच्या आजोबांना दही लय आवडतं खायला, हाय का नाही आई? हे बनी भावंड दह्याला ही म्हणजे पहिला खाल्लेली आहे ती, हाय का नाही? आपल्या बागाई कशी दिसत होती गाय? माझ्या पशी देखणी बिन जाड बी बागाई मी कुणाला म्हणते, माझी पणजी आई आहे ना ग. माझी पणजी म्हणजे आमच्या आजीची आई, म्हणजे भागाई म्हणायचो. तिचं भाग्यरीती नाव होत आहे ना, भाग्यरीती नाव होतं. म्हणजे कोणीतरी घरावर टाकलं होतं, हाय का नाही ग? माझ्या एका आजोबानी म्हणजे आईच्या भावानं एका घरावर नाव टाकलं होतं भाग्यरीतीची पुण्याई. मग मी म्हणायची ही नाव कुणाचं आहे, ही नाव कुणाचं आहे. मग तेव्हा मला माहिती झालं की ही माझ्या पणजीचं नाव आहे. मग मी लय जणांना विचारायचा प्रयत्न केला, ही भाग्यरीती नाव कुणाचं आहे, काय आहे. मग मला माहिती झालं की माझ्या पणजीचं आहे. माझी पणजी लय छान दिसत असेल, हाय ना ग? लय भारी. लय भारी. कशीची आहे? उजवी. होय, तू तिची लेक आहे. मग आता माझी मम्मी कशी दिसते आणि मी कशी दिसते, हाय का नाही? माझ्या फरकच असतं. उजवी. आणि आई मला सगळी जण म्हणते ती तुझी आय, तू लय काळी दिसताय. आता देवान रूप दिलंय त्याला, आम्ही काय आता देवान दिले ते का हाताने केले का? आम्ही काय हाताने केलंय काय? रूप आहे ते आहेच का नाही? तिने हाताने केले का? मग मी खरंच लय काळे. म्हणजे माझा स्वभाव कसा आहे, मी दिसाय कशी का असं ना, पण स्वभाव कसा आहे तुला कसा वाटतो? बारक्यापणापासून मी कशी आहे सांग? स्वभाव कगडपासून चांगला आहे, नीतिमान बी चांगली, नीतिमत्ता बी चांगली आहे, स्वभाव बी चांगला आहे. मी कधी असं कुणाला दुखवलंय का गाय माझ्या जीवनात? मी आतापर्यंत लग्नाला माझ्या एवढी वर्ष झाली, तुझ्या जवळ आमच्या आई वडील अगो 13 वर्ष 13वं लागलंय. 13वं कसं 14वं लागले. 13 वर्ष पूर्ण झाली, 14वं वर्ष. 14 वर्षाच्या संसार परपंच झाला माझा. परत झालं तर दुसरी गोष्ट म्हणलं तर लहानपणापासून मी असं म्हणजे मला आठवतच नाही की मी एखाद्याला दुखवलंय, लय मोठ्या संकटात टाकलंय. मी असं कुणाला कुचक्यानं बोलले कधी झालंय का ग? कुचक्यानं बोलायचं नाही. मला कुचक्यानं बोलायलाच येत नाही. कोण बोलत ती समोरचं जर कुचक्यानं बोललं तर हे काय बोलत असलं असं वाटतं मला. म्हणजे समजत नाहीत ग. जे रे खरं माणूस सांगतं का नाही त्यांना खरं पटतच नाही, खोटच पटत आहे का नाही? आपल्या विश्वासच बसत नाही. दात एखादा असतं. आई गुडगं लय दुखते तर ग आता. मग म्हातारपणात आता पहिली कामं केलेली, तळं, पाट्या वाहिल्या, तळी नळ केलं, हिरी बारवा केल्या, लोकांच्या असा चटण्या कुटल्या, बात मन केली, लोकांची धुणं धुतली, घर सारवायचं, घर सारवाई उभं करी, छडी करून उभं करीन सारवायचं. माझ्या बाच्या माया माझा होतं 2 ती सारवली. आता भाऊचा बोलत बी नाही, त्यांचं चालत बी नाही. आणि त्यांचं राज्य झालं, भाऊ बी बोलत नाही, ती बी बोलत नाही. काय करते? फुगून बसते ते. का तर माहेरात रात्री लिकीचा परपंच करते म्हणते ती तुला. ही जी आईचा म्हणजे माझ्या आईचा परपंच करते. मग आता पोरग नाही म्हणल्यावर कुणाचा परपंच? ज्याच्यावर जीव आहे त्याचाच परपंच करणार गी. लिकींचाच परपंच करायचा, कधी ह्या लिकीचा कधी त्या लिकीचा. परपंच काय तिची कोंबड्या काय शेरडा असतेली त्याला कवा तर पाणी ठोयाचं, हाड छेव म्हणायचं, हाय का? हेच का दुसरं काय? तो भाकरी बिकरी का केल्या तो लिकीला एखाद्या बारीला लिकीच्या घरात दाणं दुनं नाही तर म्हणून तर कधी कामाला गेली का? नाही. असा कधी प्रसंग आलाय का तुझ्यावर? कधीच नाही. मी आता तर काहीच करत नाही. आता तर काहीच करत नाही, नुसतं बसते. मला पेरचा झटका माझ्या पुरी समजा जायला येते देते, चाय आयता, पॅरेलिसचा झटका येऊन गेलाय, सगळं आयता आणून देते ते. मग माझी मम्मी रोज कामाला जाते, मग तुझी सेवा घडते का गाय चांगली? कशी करत तशी कर. जशी घडते तिच्या कामातनं, तिच्या गडबडीतनं, गोंधळातनं जशी घडते तशी करते, हाय का? मग तुला लय आता खरं खरं सांग, सगळं आणलाय नाही आता. ही काय गपचूप नाही, आपलं गुपित बोलणं नाही, काय नाही. लय म्हणलं तर तुझं कुठल्या लिकीवर जीव आहे का? सगळ्यांवर समानच आहे. तुला असं कधी वाटतं का माझ्या लिकी एकदम गोळ्या मेळ्यानं येवाव, 9च्या 9 जणी संग येवाव, तू एक 10वी, असं मस्तपैकी जेवण पंचपक्वानाचं, मी कुठं तर बाहेर जावा माझ्या जावाया संग, लिकी संग कुठं तर फिरायला देवादिकाला जावा? कधी तुझी इच्छा झाली आहे का अशी? झालती की मावशी सगळं सांगलीच्या मावशी संग जायची? कुठल्या देवाला जायची होती तू? बालाजीला, काशीला गेलती का नाही गेली? इच्छा झाली? नाही गेली. नाही गेली. ती तुझी आई म्हणली कुठं तर म्हातारीला टाकून येईल. म्हातारीला टाकून येईल म्हणजे लय जीव आहे त्या लेकीचा तुझ्यावर म्हणायचं. माझ्या आईचा तुझ्यावर लय जीव आहे. म्हातारीला टाकून येईल म्हणले. कुठं म्हातारीला कुठं तर टाकून येत असते ती का देवाला गेल्यावर?
ती तशी म्हणली तिला, मग तिने नेले नाही तिनं. नेली नाही मग लग्नामध्ये- मावशीच गेली काय? मावशी गेली, सुवर्णा गेली, तिच्या लेकी गेल्या. सगळेजण गेले वे. हम्म. जाऊ दे, असू दे. आता कशी म्हणते बघू. आपला युट्यूबचा पगार झाला का नाही, माझी एक इच्छा आहे, मला चांगल्या बऱ्यापैकी जर पगार आला का नाही, मग तुझं जीवमान आहे तवर मी तुला एकदा का होईना बालाजीला जायचं आहे ना, बालाजीला आपण जाऊ. तुमच्या समोरच मी सांगते, आय तुला विश्वास वाटतोय का मी नेला असं वाटतंय का? काय नेली ना नेली, त्याचं तुझ्या हातात आहे का न्यायचं ना? नाही म्हणजे माझा युट्यूबचा पगार झाला का नाही, काळ्या दगडावरची पांढरी रेख मी तुला नेणार. तुला माहितीये बारक्यापणापासून मी एकदा म्हणलं की करतच असते. आजपर्यंत अशी कुठली गोष्ट झाली आहे का मी म्हणली आणि केली नाही, कुठली पण गोष्ट. आणि सगळीजण मला माहेर मधली बी म्हणते, ती आजी बी म्हणते, माझे मिस्टर बी, म्हणजे तुमचे सर्वांचे दाजी पण असं म्हणतात की तिनं एकदा मनात ठरवलं की ही गोष्ट करायची तर ती करतेच, मग ती चुकीची असू नाही तर बरोबर असो. आपल्याला रतन टाटाने सांगितलेलंच आहे, सुरुवातीला चालत राहायचं, म्हणजे तो मार्ग चुकीचा असो किंवा बरोबर असो, आपल्याला त्या मार्गाला बरोबरच करून दाखवायचं आहे का नाही? चुकीचं जरी असलं तर आपल्याला ती बरोबरच करून दाखवायचं आहे समाजाला. आता प्रत्येक जणाला वाटतंय मी चुकीचं करते, व्हिडिओ बनवणं म्हणजे चुकीचं करते, पण मला माहितीये मी बरोबर करते. मग ती तुम्हा सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे मला की मी बरोबरच करते, काय चुकीचं करत नाही ना. बरोबर नाही. मग आता थँक्यू सो मच. तर आमच्या आजीचं मनोगत आणि बालपणापासूनची माझी आठवण, तिच्या अविस्मरणीय गोष्टी ऐकून तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत पुढील व्हिडिओमध्ये भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद यूट्यूब फॅमिली. बाय.